अजित चव्हाणजी, आज सदनात जे काही झालं त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया. महिलांनी सदनामध्ये आज कोणी काय केलं हे निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे. भारताच्या इतिहासामध्ये एक असं एक वेगळं पाऊल कुणी रोखलं आणि आमच्या भगिनींना जे खरं तर खूप आधीच मिळायला पाहिजे होतं आणि ज्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे अतिशय स्वच्छ मनानं खोल्या दिलानं विरोधकांना सांगत होते की याचं श्रेय आपण घ्या, याचं श्रेय देखील आम्हाला नको. पण असं असताना देखील ज्या पद्धतीनं विरोधाला विरोध म्हणून या देशामधल्या महिलांच्या अधिकाराची एखादी उत्तम चांगली गोष्ट होणार होती, तिला मतदारसंघ पुनर्रचनेच्या भीतीशी झालर लावत ज्या अपरिपक्व पद्धतीनं विरोधकांनी हे बिल एक प्रकारे आपण असं म्हणूया की महिलांवरती हा केलेला अन्याय हाणून पाडण्याचा. अजित चव्हाणजी, ते मुद्दा होता 2011 पासून 11ची जनगणना ग्राह्य धरायची की 2026ची जनगणना ग्राह्य धरायची. 2026ची जनगणना ग्राह्य धरली असती तर असा काय फरक पडला असता. आताच आम्ही चोरमारे सरांबरोबर बोलत होतो. चोरमारे सर म्हणतायत की 2029 पर्यंत हे नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने करणं शक्य आहे. मग हा अट्टहास कशासाठी होता? हा अट्टहास नव्हता. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की वक्फच्या विषयामध्ये 2014 पासून आम्ही काम सुरू केलं होतं. त्यावेळेला ते करत करत त्याच्यामध्ये इतक्या टेक्निकल अडचणी आणि बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी होतात. लोकशाहीमध्ये म्हणजे लोकशाहीचे अनेक फायदे आहेत. आपण लोकशाहीचे सगळे समर्थक लोक आहोत. लोकशाही टिकली पाहिजे, जगली पाहिजे, वाढली पाहिजे. पण हे अशा पद्धतीनं काही लोक अननेसेसरी वाटेल ते करून विरोधाला विरोध म्हणून विरोध करून चांगल्या गोष्टींचा जो विलंब लावतात ना, मला असं वाटतं हे फार वाईट आहे आणि हे क्लेशदायी. आपण विचारूया, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र मुणगेकर सर आपल्या सोबत आहेत. मुणगेकर सर, भाजपचं असं म्हणणं आहे की या गोष्टीला विलंब लावण्यासाठी विरोधकांनी हा फक्त विरोधासाठी विरोध केलेला आहे. हे त्यांचं म्हणणं पूर्णपणे हास्यास्पद आहे. त्यांना भाजपला माहिती होतं की आपल्याकडे एनडीएचे सगळं बळ आणि सगळे पक्ष एनडीए मध्ये आहेत. ते त्यांची सगळ्यांची महिलाओं को आरक्षण मिले, सॉरी सर, थोड़ा सुरक्षा मिले, उनका सम्मान बढ़े, उनको स्थान मिले और लोकतंत्र में जो उनको स्थान मिलना चाहिए उसके पक्ष में. सर, कहा जा रहा है कि महिला की एक तरीके से किरण रिजिजू ने खुद अभी लास्ट में बोला कि महिला विरोध एक तरीके से बात है. समाजवादी पार्टी या विपक्ष ने कोई भी महिला आरक्षण को लेकर के विरोध नहीं किया, लेकिन उसके साथ जो महिलाओं का हक अधिकार को हरण करना चाहते थे वो लक्ष्मण रेखा ऐसी खींची विपक्ष ने, उस लक्ष्मण रेखा के बाहर नहीं आ पाए. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव बोलत होते. मुणगेकर सर, तुम्हाला इंटरप्ट करावं लागलं, आपला मुद्दा पूर्ण करा. आता अधिवेशन हे मध्यंतरी तहकूब करून 3 दिवसांचं अधिवेशन बोलावणं, 3ही बिलं एकाच वेळावरती सबमिट करणं, ती परस्पर एकमेकांशी जोडणं, याचा एकमेव उद्देश होता. महिलांच्या रिझर्वेशन पेक्षा सुद्धा संपूर्ण संघ परिवाराची महिलांच्या संबंधात काय भूमिका आहे हे लोकांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम या 3 राज्यांच्या मध्ये विरोधी पक्ष हे महिलांच्या राखीव जागांच्या विरोधामध्ये आहेत. त्यांना एक्सपोज करणं हा एकमेव उद्देश भारतीय जनता पक्षाचा हे बिल इंट्रोड्यूस करण्याचा होता. त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाही, कारण विरोधी पक्षांनी पुन्हा हे सांगितलेलं आहे की आमचा पाठिंबा 100% हा महिलांच्या रिझर्वेशनला आहे. परंतु महिलांच्या रिझर्वेशनच्या आडून डिलिमिटेशन करण्याचा प्रयत्न जो आहे हा डिलिमिटेशनचा प्रयत्न आम्हाला अमान्य आहे आणि ही त्यांची भूमिका लोकांना पडेल. एक तर 2021 मध्ये त्यांनी सेन्सस केलं नाही आणि त्यांनी 2011 सेन्सस ते आता वापरत आहेत. या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार केला तर भारतीय जनता पक्ष स्वतः एक्सपोज झालेला आहे माझं म्हणणं आहे. आणि त्यासाठी विरोधी पक्षांचं मी अभिनंदन करतो. मुणगेकर सर, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. भातखळकरजी, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की भाजपचा हा एक प्रकारे ट्रॅप होता, पण विरोधक त्यामध्ये अडकले नाहीत आणि भाजपला तोंडघशी पडावं लागलेलं आहे सदनामध्ये.
विरोधकांच्या करंटेपणामुळे देश एका ऐतिहासिक क्षणाला मुकलेला आहे. महिलांना 33% आरक्षण हे केवळ आणि केवळ विरोधकांचा महिला विरोध, करंटेपणा याच्यामुळे आज आपण गमावलेलं आहे. अर्थात येणाऱ्या काळामध्ये अजून 2-3 वर्ष आहेत, त्याच्यामध्ये महिला आरक्षण आणण्याचा केंद्र सरकार 100% प्रयत्न करेल. केवळ डिलिमिटेशनच्या नावाखाली लपून त्या ठिकाणी त्यांनी हे उद्योग केलेले आहेत. हे या देशातला मतदार आणि विशेषतः महिला मतदार हे कधीही विसरणार नाही. प्रत्येक राज्याच्या 50% जागा या वाढत असताना नॉर्थ विरुद्ध साऊथ अशी खोटी बोगी निर्माण केली, काळा दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला. हे नतदस्त राजकारण मतदार त्याला योग्य ते उत्तर निवडणुकीच्या माध्यमातून दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा मला विश्वास आहे. भातखळकरजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि तिकडे संसदेच्या पायऱ्यावरती विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आपल्याला दिसले. काँग्रेसचे नेते आनंद गाडगीळ आपल्यासोबत आहेत. गाडगीळजी, भाजप म्हणतंय की हा विरोधकांचा करंटेपणा आहे आणि त्यामुळेच हे पारित होऊ शकलं नाही सदनामध्ये विधेयक. त्यांच्याशी संपर्क आपला दुर्दैवाने तुटलेला आहे. पण सध्याची आकडेवारी आपण जर अंतिम बघितली, ही मतदान ज्यावेळेला होत होतं त्यावेळेचे हे क्षण, 528 पैकी 230 मतं विधेयकाच्या विरोधात गेली तर 298 मतं ही विधेयकाच्या बाजूने आलेली होती. चोरमारे सर आपल्यासोबत आहेत. चोरमारे सरांकडे जाऊया. चोरमारे सर, आपण भाजप आणि काँग्रेसच्या प्रतिक्रिया आता ऐकलेल्या आहेत. या राजकीय प्रतिक्रिया आगामी काळात आपल्याला सगळीकडेच, म्हणजे फक्त निवडणूक प्रचारात नाही, सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या ताकदीने बघायला मिळतील. एक प्रकारे नॅरेटिव्ह वॉर सत्ताधारी आणि विरोधकांमधलं बघायला मिळेल का? ते सुरूच झालेले. आता मी अन्य काही वाहिन्यांच्यावर बघतोय, ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या समर्थक महिला निषेधाचं फलक घेऊन बाहेर पडलेले आहेत. मी मगाशी म्हटलं ना कशा पद्धतीने हे सुरू होतं. म्हणजे विधेयक हे पराभूत झालेले लोकसभेत त्याला काही मिनिटं झाले नाहीत तोपर्यंत रस्त्यावरचा विरोध सुरू झालेला आहे. हे फलक घेऊन सुरू झालेला आहे. म्हणजे नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आपल्याला लक्षात येऊ शकतो. भारतीय जनता पक्षाचा तोच प्रयत्न होता. सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट यावेळी विरोधकांना मार्ग द्यायलाच पाहिजे. ते अशासाठी की ते एकजूट राहिले, त्यांच्यातले अंतर्गत त्या आपल्याला माहिती आहे इंडिया आघाडीतल्या नेत्यांच्या मध्ये परस्पर किती विरोधाची मतं आहेत, काय अहंकार आहेत. त्यातले अनेक नेते, अनेक पक्ष हे 24 में महिला बिल लागू नहीं, आरक्षण लागू किया नहीं तो एग्जिस्टिंग 543 पे महिला आरक्षण लागू होता. आज जो बिल है वो डिलिमिटेशन का डिफीट हुआ है. पहली बार इस सरकार को हार के सामने जाना पड़ा. उनके चेहरे देखने लायक थे और वो 2/3 मेजोरिटी उनको नहीं मिल पाई. और आज हम बार बार मांग कर रहे थे कि डिलिमिटेशन और महिला आरक्षण बिल को मत जोड़िए, लेकिन ये जो पाप किया है, अन्याय वो उन्होंने देश के महिलाओं पे किया है और आज उनको भुगतना पड़ेगा. 2/3 मेजोरिटी नहीं मिल पाई. बीजेपी सरकार की डिफीट हुई. डिलिमिटेशन जो देश की अखंडता को धोखे में डाल रहा था, वो बिल आज डिफीट हुआ. जो देश को तोड़ने की कोशिश कर रहे हैं वो उनके खिलाफ गया है. बिल डिफीट हो गया है और ये बीजेपी के अंत की शुरुआत है. सगळ्यात कडवी प्रतिक्रिया होती. खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. चोरमारे सर, आपला मुद्दा पूर्ण करा. तो विरोध देशभरात तीव्र राहील आणि विरोधक कसे महिलांच्या विरोधात हा प्रचार केला जाईल. पण आता त्याला विरोधक तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर देतात का, हा मला वाटतं जास्त महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळं या पद्धतीने आता देशातल्या अन्य भागापेक्षा सगळ्यात किया उस तरह से उसका पारित होना नामुमकिन था, क्योंकि उन्होंने ही महिला आरक्षण को परसीमन से जोड़कर और पुराने वाले जनगणना से जोड़कर उन्होंने ये जो कदम उठाया उसकी वजह से इसे डिफीट किया गया. चोरमारे सर आता जसं सांगत होते की नॅरेटिव्ह वॉर हे आता सुरू झालेलं आहे. कुठली दिशा, कुठली भाषा ते घेतं हे आता बघायला लागेल. आपल्यासोबत JNUचे प्राध्यापक मिलिंद आव्हाड सर आहेत. आव्हाड सर, आज सभागृहामध्ये जर आपण अमित शहांचं भाषण बघितलं असेल, थोडंसं बॅकफुटवर आलेलं हे भाषण होतं. त्यानंतर झालेलं मतदान, पारित न झालेलं विधेयक, या सगळ्याचे राजकीय अन्वयार्थ काय लावायचे? मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की जातीनिहाय जनगणना होऊ घातली आहे
आणि त्या जाती निहाय 2024 में आपने प्रक्रिया क्यों नहीं स्टार्ट करी? और ये तो संविधान का प्रावधान है कि आपको जनगणना करानी पड़ेगी, फिर आपको सेंसस, पहले आपको सेंसस कराने पड़ेंगे यानी कि जातिगत जनगणना, उसके बाद डिलिमिटेशन आएगा, उसके बाद अपने आप सीट्स क्रिएट होंगी। तो ये सरकार की तरफ से चूक हुई है, लेकिन अपनी चूक दूसरों को सर पे बैठाने का एक कार्य हुआ है। लेकिन आप देख रहे हैं किस तरह से ये पूरा वेल प्लान्ड है भारतीय जनता पार्टी द्वारा, क्योंकि वो जानते हैं कि समाजवादी पार्टी और सभी ऑपोजिशन पार्टीज ने मिलकर महिला आरक्षण बिल को 2023 में पास कराया था। लेकिन ये कहीं ना कहीं डिलिमिटेशन की एक्सरसाइज को ये लोग पूरे देश में लाना चाहते थे बिना जनगणना कराए, जो संविधान का प्रावधान है। और ये नहीं चाहते हैं कि देश संविधान से चले। जो समाजवादी पार्टी का और जो पूरा विपक्षी दल यही कह रहा है कि जो सत्ता दल है ये इतने मोह में ये अपनी कुर्सी छोड़ना नहीं चाहते, और क्योंकि इनका जनाधार अब खिसकता जा रहा है, क्योंकि जानते हैं कि जाने वाली सरकार है ये, तो ये महिलाओं का नाम लेके अपने आप को बचाने की कोशिश कर रहे हैं। हम देख सकते हैं कि किस तरह कोशिश ये की जा रही है। लेकिन आज देश की जो महिलाएं हैं वो महंगाई से परेशान है, और जिस तरह से जो हालात हैं शिक्षा सुरक्षा को लेके उससे परेशान है, और सभी वर्ग परेशान है। तो कहीं ना कहीं अपने खिसकते हुए जनाधार को देखते हुए आज जो ये पूरा प्रक्रिया हुई है उसको अंजाम दिया गया है। महिला विरोधी जो है बात की अरे महिला विरोधी तो भारतीय जनता पार्टी है। और जब ये लोग जाएंगे, अब उत्तर प्रदेश में आएंगे, जो इन्होंने ओबीसी की महिलाओं को आरक्षण नहीं दिया है, जो मना कर दिया, तो अब इनको ओबीसी की जो महिलाएं हैं जिनको आरक्षण का अधिकार था, उनको इनका आक्रोश देखना पड़ेगा।